हे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. मी माझ्या पत्रामध्ये पण दिलं होतं, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे. पण हिंदुत्वाच्या बुरख्या खालून जर समजा तुम्ही माझी मराठी संपवायला येणार असाल, माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार पण नाही. हिंमत असेल तर हात लावून दाखवा तुम्ही. आणि हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. षडयंत्र मुंबईला जर हात लावायचा असेल तर या ठिकाणचे सगळ्या मीरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत, हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे. मी गेले 20 वर्ष मी ओरडून ओरडून बोंबलून बोंबलून सांगतोय, ही नुसती माणसं येत नाही आहेत, हे नुसते इमारतींमध्ये माणसं येत नाही आहेत. इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत, इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत. नुसती माणसं नाही येत आहेत, हे मतदारसंघ बनवत आहेत. हे मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार, तुम्हाला लांब लांब फेकून देणार. उद्या हे काय सांगणार, अरे बघा ना, आमचाच खासदार, आमचेच आमदार, आमचेच नगरसेवक, आमचाच महापौर. असं करून हे मुंबईपर्यंत पोहोचणार. आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरू आहेत. हे आज नाही, हे पूर्वीपासून सुरू आहेत. पूर्वी त्यांनी तर जाहीररित्या सांगितलं होतं, पण आता कसं आहे, आता हे लपून छपून हळूवार पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. हे काय षडयंत्र हे आपण नीट ओळखा, हे समजून घ्या. हा सहज आलेला माज नाही. हा हे ज्या तुमच्या अंगावरती येतात आणि तुम्हाला सांगतात नाही मराठी नाही बोलणार, आम्ही नाही बोलेंगे, हा जो माज आहे ना, हा माज तिथून आलेला आहे. तिथून मी आज तुमच्याकडे काही लंब चौडं भाषण करण्यासाठी नाही आलो. मी खरं तर आज शाखेच्या उद्घाटनाला आलो होतो. मला अविनाशने मला सांगितलं की साहेब तिकडे येणारच आहात तर एक छोटी सभा आपण घेऊन टाकू. पण मला तुम्हाला जे सांगायचंय ते हे सांगायचंय की तुम्ही सतर्क असले पाहिजेत. आज काहीतरी प्रकरण उसळलं आणि आज काहीतरी उघडलं म्हणून आज आम्ही जागे व्हायचं, उद्या त्याच्यानंतर आम्ही झोपून जायचं आणि मग बाकीचं सगळं पोखरलं जातंय. भुसभुशीत जमीन असते ना, घुशी तिकडे होतात, खडकामध्ये घुशी नाही होत. तुम्ही खडकासारखे टणक असले पाहिजेत. महाराष्ट्राची तुम्ही भक्कमपणे बाजू उभी केली पाहिजे. महाराष्ट्र काय हा तुम्ही समजून घेतला पाहिजेत. मी जे सतत तुम्हाला जे सांगत असतो ना, 1400 वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या प्रांतावरती. मी अनेकदा बोलत आलो, तुम्हाला सांगत आलो की ह्याला पर्शियन लोक ह्याला हिंद प्रांत म्हणत. छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा पण काय होती, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही नव्हती, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही होती. या हिंद प्रांतावरती आमची सत्ता असावी. हा संपूर्ण हिंद प्रांत आमच्या हातामध्ये असावा. बाहेरच्यांनी येऊन आमच्यावरती इथे सरकार स्थापन नाही करायची. आम्ही कोणी गुलाम नाही आहोत. या प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तो आमचा आहे. आणि 1400 वर्ष या मराठेशाहीने जे राज्य केलं, ज्याला आपण म्हणतो ना अटके पार आम्ही झेंडे फडकवले. अटके पार झेंडे फडकवले म्हणजे काय, आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायुव्याला नैऋत्येला तो अटक नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला. ते अटक किल्ला, तो अटके पार झेंडे फडकवले आम्ही. तिथपर्यंत पोहोचले होते मराठे. तो महाराष्ट्र हतबल आहे. तो महाराष्ट्र यांच्यासमोर हात पसरतोय. आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून. तुम्ही या महाराष्ट्राचे राजे, तुम्ही या महाराष्ट्राचे मालक. बाकीची माणसं बाहेरून आली, ती तुमच्यावरती रुबाब करणार,
आणि आम्ही हतबलतेने त्यांच्यासमोर बोलणार, अरे नाही नाही भाई साहब ऐसा मत बोल. का? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.